एखादा थॅलेसिमिया असे मेजर मायनर हे दिसले. मेजर मायनर म्हणजे 2 प्रकार बीटा आणि अल्फा केलेले. त्याच्या जे काही प्रथिनं असतात त्या प्रथिनाची कमतरता असल्यामुळे त्या सेलची एजेची वाढ होत नाही. होत नाही म्हणजे लहानसे सेल असतात. त्याची जीवन फार कमी असतं. 20 ते 90 दिवस, 70 दिवस असतात याच्यातच ते संपतात. म्हणजे ब्लड तयार होण्यासाठी ज्या कार्यकाळाच्या आधी बनण्याआधीच आपले नाश होतात. म्हणून आपलं कमी आहे त्यांचं साकार. लक्षण असं असतं की त्यांना थकवा येणे, धाप लागणे, कावीळ येणे, काय चालू वाटेना, कशात पळू वाटेना, इंटरेस्ट नाही, वाढ खुंटून जाते. त्यासाठी हे आग्नेय झाली असं कित्येक किनवटमध्ये आहेत. गिरवट नाही नांदेड डिस्ट्रिक्टमध्ये 550 जवळ नुसतं डायग्नोज झालेले. तर त्याच्यापेक्षाही जास्त संख्यात गिरवटमध्ये आम्ही 3 महिन्याच्या नंतर लोकांना डायग्नोज केलेले. त्यांची आम्ही रक्त तपासणीला पाठवले. त्यांची इलेक्ट्रोफोरेसिस म्हणून इलेक्ट्रोफोरेसिस तपासणी केली जाते आणि त्या तपासणी अंती आपल्याला कळते की थॅलेसेमिया आहे तर मग कुठून आहे? आईकडनं आहे अंधाकडनं. त्या आनुवंशिकमध्ये जीन्समध्ये असते चेंज. करून गेलं म्हणजे म्हटलं की लग्नाआधी थॅलेसेमिया आणि ती गरजेची तपास ही व्हायला पाहिजे. जेणेकरून ते बाळ उठताही येणार आपलं त्यासाठी. तर ते आयुष्यही फार कमी आहेत. काही बाळाला 5-10 वर्ष वाचतात, काही 10-12 वर्ष असतात, काही 20-20 वर्षे. जर तुम्ही काळजी चांगली घेतली तर. दर 3 ते 6 महिन्याला रक्त चढवावं. रक्त चढवून इतक्या अवयव असते ती वाढे. ती कधी-कधी ते स्क्रीन काढावं. मग लवकर डायग्नोज झालं तर स्क्रीन काढण्याची आवश्यकता नाही आणि डायग्नोज झाल्या आपल्याला काय करता येते पुनॅरो ट्रान्सप्लांट. कॅन्सर आणि हे करणं गरजेचं आहे. हे मग फोन पुनॅरो ट्रान्सप्लांट